नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया खारी शंकरपाळी। झटपट होणारी आणि खायलाही खूप छान, चहासोबतही खाऊ शकता, प्रवासातही नेऊ शकता, मुलांना खूपच आवडेल अशी शंकरपाळी, खुसखुशीत आणि कुरकुरीत। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतलं इथे 1 वाटी मैदा, जिरे, थोडंसं ओवा, अगदी 1 चमचा भरून साखर आणि मीठ। तर आता मैद्याची घेऊया कणिक मळून। त्यामध्ये घालायचे घेतलेले जिरे, ओवा, साखर आणि चवीनुसार मीठ। साखर अगदी थोडी घालायची आणि अगदी थोडंसं तेल घालायचंय मोहनसाठी। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घेऊया। अशी शंकरपाळी चहा सोबत खूप छान लागतात, खारी सारखी टेस्ट येते। तर आता इथे घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे। तर आता याला भिजत घालूया अर्धा किंवा 1 तास। तर आता कणिक भिजलेली आहे, घेऊया त्याच्या पोळ्या लाटून। तोपर्यंत टाकूया कढईमध्ये तेल। तेल मंद आचेवरच गरम करून घ्यायचे। तर आता इथे पातळ पोळी लाटून झालेली आहे आणि आता त्याला चाकूने शंकरपाळीसारखा आकार देऊन घ्यायचा। थोडेसे मोठे मोठे कापायचे, चहात बुडून खाता येईल असे। मग घेऊया तळून। आता शंकरपाळीला छान असा लालसर कलर येऊ द्यायचा, त्यामुळे शंकरपाळी खूपच खुसखुशीत होतात। लालसर रंग आलेला आहे, शंकरपाळी तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।